हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, 14 हप्ता वाटप आज सुरू होणार का? याबद्दल सगळ्याच लाडक्या बहिणींना मनामध्ये आतुरता लागलेली आहे. सगळ्या लाडक्या बहिणी 14 हप्त्याची म्हणजे ऑगस्ट हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल मागच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आजपासनं म्हणजे 6 ऑगस्ट पासनं आजची 6 सप्टेंबर, तर मागच्या महिन्यामध्ये 6 ऑगस्ट पासून हप्ते वाटप सुरू झालेले होते. याबद्दलची सविस्तर न्यूज आहे आणि तुम्हाला इथून पुढे जो सप्टेंबरचा हप्ता आहे आणि 15वा हप्ता आहे, 14 आणि 15 हप्ता एकत्र मिळणार का, याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला जी आरच्या माध्यमातून सांगणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या महिन्यामध्ये जी आर आलेला होता. त्याची जी प्रॉपर डेट बघितली आपण, तर पहिला जी आर आला होता 30 जुलैला. 30 जुलैला पहिला जी आर आला होता आणि त्याच्यामध्ये सरकारने 2,984 कोटी म्हणजेच 3,000 कोटी, बरोबर, सरकारने जी आर साठी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी मंजूर केले होते. त्याच लगेच दुसरा जी आर आला 31 जुलैला आणि त्या जी आर मध्ये सरकारने 335 कोटी मंजूर केले. पण हेही पैसे कमी पडत होते म्हणून त्यांनी 4 ऑगस्टला 4 ऑगस्टला तिसरा जी आर आणला आणि त्याच्यामध्ये 410 कोटी मंजूर केले. जर तुम्ही बघितलं असेल तर सरकार एकाच वेळेस सगळे जी आर आणू शकत होतं, पण मागच्या महिन्यामध्ये जुलै, जून, ऑगस्ट महिन्यामध्ये असंख्य बहिणी अपात्र ठरलेल्या आहे. असंख्य बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि त्या बहिणींची याही महिन्यामध्ये पडताळणी झालेली नाही आहे. तर पुन्हाही असंच म्हणता येतं की हे जे मंजूर होणारा निधी आहे या महिन्यात सुद्धा कमी असू शकतो. लाडक्या बहिणींनो, तर तुम्ही जागृत व्हा, तुम्ही जागे व्हा. जर तुम्ही जागे झाला नाही तर सरकार तुमचे हप्ते लवकरात लवकर बंद करण्याच्या हिशोबाने काम करत आहेत आणि लाडक्या बहिणी ज्या पात्र असूनही त्यांना अपात्र घोषित करण्यात येत आहे. मला असंख्य बहिणींचे मेसेज आलेले आहेत की काही बहिणी तर भाड्याने राहत आहे, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची मालमत्ता नाही आहे, शेती नाही आहे, फोर व्हीलर नाही आहे, ते घरकाम करतात, ते धुणे भांडी करतात, तरी सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन मिळालं नाही. त्यांच्या राशन कार्ड मध्ये एकाच नाव आहे, त्यांच्याकडे पांढरं राशन कार्ड आहे, पण त्यांना लाभ मिळालेला नाहीये. त्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही जागे व्हा. जर तुम्ही जागे झालात तरच तुम्हाला इथून पुढचे हप्ते मिळेल आणि जेही बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना संपूर्ण पैसे मिळतील. आणि मागच्या महिन्यामध्ये 3,730 कोटी मंजूर करण्यात आले होते आणि याच्या माध्यमातून त्यांना ऑगस्ट महिन्याचा भत्ता देण्यात आला होता. आणि सरकार नवीन नवीन नियम, नवीन नवीन निकष दररोज बनवत आहे, जेणेकरून पात्र बहिणींना काय ठरवायचं आहे, अपात्र ठरवायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही बघा आजची न्यूज आहे. आजची न्यूज 6 सप्टेंबर 2025 ची न्यूज आहे. लाडकी बहीण स्कीम या कारणामुळे लाडकी बहीण ठरणार अपात्र. नवा नियम काय सांगतो बघा. तर तुम्हाला जागृत होणं गरजेचं आहे. मी जी मागणी पत्र तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तर ते मागणी पत्र घेऊन मी कुठे जाणार आहे, सरकारकडे जाणार आहे. मी आजच जाणार होतो मुंबईला, बट आज शनिवार आणि रविवार असल्यामुळे, गणपती विसर्जन असल्यामुळे मला काही लोकांचे फोन आले की सर तुम्ही आज जाऊ नका, दादा तुम्ही आज जाऊ नका, कारण मुंबई आणि पुणे पूर्ण टोटली बंद असेल. तर लाडक्या बहिणींनो, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी मुंबईमध्ये कोण असतं, बरोबर, तुमच्यापैकी पुण्यामध्ये कोण असतं. कारण माझा जो प्रवास आहे हा पुण्यावरून सुरू होणार आहे मुंबईपर्यंत आणि जे मागणी पत्र, आपल्या 10 मागण्या मी तुम्हाला दाखवलेल्या होत्या, त्याच मागण्या मी इथे सुद्धा सरकार पुढे घेऊन जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना सांगायचं आहे, तुमच्या ज्या बोर्डवर मागण्या दिसत आहे त्या मागण्या जर तुम्हाला तशाच पद्धतीने पाहिजे असेल तर त्याच मागण्या आपण सरकारकडे करूयात. जर तुम्हाला आणखीनही काही मागण्या हव्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, बरोबर. आणि सरकार जे नवीन नवीन निकष आणत आहे, सरकारला माझी एकच विनंती आहे की हे निकष आता आणू नका. कारण तुम्ही जर आता निकष आणलेला आणाल तर आमच्या असंख्य बहिणी अपात्र ठरतील. हे निकष जर तुम्हाला पाहिजे होते, तुम्ही निवडणुकीच्या पहिले आणवायचे होते, बरोबर, आता आणून त्याचा काही अर्थ होणार नाही. आमच्या बहिण्यांच्या मनामधला जो असंतोष आहे तो वाढणारच आहे, कमी होणार नाही. बघा, कुटुंबाच्या व्याख्येनुसार 21 वर्षावरील व 65 वर्षावरील लाडकी बहीण आता अपात्र ठरणार आहे. तर पहिले बघा लाडक्या बहिणींनो, वेगवेगळे शासन निकष आणत आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला अपात्र ठरवणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जागृत होणं, जागं होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सरकारला ही माझी विनंती आहे की बाबा, जसं तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये 6 ऑगस्टला माझ्या लाडक्या बहिणींना भत्ता वाटप सुरू केला होता,
आता हा तर 6 सप्टेंबर होत चाललेला आहे, संपत चाललेला आहे. पण तुमच्यापैकी कोणताही एक मंत्री, आदिती तटकरे मॅम म्हणा, मुख्यमंत्री साहेब म्हणा किंवा त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री साहेब म्हणा, कोणीही काही वक्तव्य दिलेलं नाहीये. 14 हप्ता वाटप कधी होणार आहे? जी-आर कधी होणार आहे? पडताळणी झालेली आहे की नाही? त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांचं काय होणार आहे? ऑगस्टसाठी ज्या पात्र बहिणी आहेत त्यांचं काय होणार आहे? यादी आलेली आहे त्यांचं काय होणार आहे? हे असंख्य प्रश्न माझ्या लाडक्या बहिणींच्या मनात आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर जी-आर आणावा आणि जर तुम्ही आणत नसाल तर मंडेला आपण भेटूयाच. रणांगणामध्ये आता माझ्या बहिणी उतरलेल्या आहेत. रणांगणामध्ये लाडक्या बहिणींचा सपोर्ट मिळालेला आहे. आणि तुम्ही जर ऐकलं असेल, महाभारतामध्ये खूप छान म्हणणं होतं, जो व्यक्ती मनाने हारतो तो रणांगणात कधीच जिंकू शकत नाही, आणि जो व्यक्ती मनाने हारलेला असेल तरीही रणांगणामध्ये पोहोचतो, तर रणांगणामध्ये हारलेला व्यक्ती योद्धा म्हणून ओळखला जातो. आता लाडक्या बहिणींनो, आपल्याला रणांगणामध्ये उतरायचं आहे. जर तुम्ही पुणे मुंबईमध्ये असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा महाराष्ट्रातील ज्याही असंख्य बहिणी असेल त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, आपला जिल्हा सांगावा. सोबतच त्यांना 13वा हप्ता मिळाला का, 12वा हप्ता मिळाला का, 14वा हप्ता काय आहे, 14वा 15वा हप्ता सोबत पाहिजे का, याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकावी. जेणेकरून जेव्हा आता मी मंडेला सरकारला भेटेल, सरकारला मागणी पत्र देईल, तेव्हा ते योग्य पद्धतीने पुढे जाईल आणि आपल्याला लवकरात लवकर मानधन मिळेल. चला तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करायला नक्की विसरू नका. बरोबर. आता इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.